पायामध्ये अंतर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला. करूयात. 1 मानवर, 2 परत 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेने करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 डावीकडे वळून पुढे झुकायचं आहे. 2 खालून उजवीकडे यायचं आहे. 3 4 5 परत एकदा 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 शेवटचा 1 2 3 4 5. आता उजवीकडे वळायचं, नंतर डावीकडे वळायचं. करत 1 2 खालून डावीकडे 3 4 5 परत 1 2 3 4 5. तिसरी हालचाल 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 परत एकदा 1 2 3 4 आणि 5. हळूहळू हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला उजवा हात वरती करायचा आहे, डावीकडे झुकायचा आहे, डावा हात वर करायचा आहे, उजवीकडे झुकायचं. करूयात. 1 ताण द्यायचा आहे कडेच्या स्नायूंना. 2 परत 1 श्वास घ्यायचा, 2 श्वास सोडायचा, परत 1 2 छातीच्या पिंजऱ्याला ताण, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये. इथे दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत राहतील. 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 2 पुन्हा 1 2 परत एकदा 1 2 पुन्हा 1 2. ठीक आहे. आता दोन्ही हात खाली करायचे आहेत, पायामध्ये अंतर तेवढंच. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आपल्याला. करूयात. 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला हालचाल करायची आहे. श्वास घ्यायचा आहे, सरवायचा. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत, डावीकडे वाकायचं आहे. परत 1 2 दोन्ही खांदे, छाती पाय एका रेषेत, उजवीकडे 1 2 दोन्ही हात वाकायचे डाव्या बाजूला, 1 2 उजवीकडे 1 छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण, 2 परत 1 2 उजवीकडे 1 2 परत डाव्या बाजूला 1 2 उजवीकडे 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान करायचे वर आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. तर यात 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे.
पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। हळूवार डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ. आणि आता नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती करायचे आहेत नेहमीप्रमाणे. एक, नमस्कार मुद्रेमध्ये दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे दंड आपल्या कानाला लावायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि आता श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. श्वास घेत सरळायचा आहे. एक, श्वास आतमध्ये सरळ, उजवीकडे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, पुन्हा डाव्या बाजूला. दोन, श्वास बाहेर, हात कोपरांमध्ये वाकवायचे नाहीत. परत सरळायचा. एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे. दोन, श्वास बाहेर, परत सरळायचा आहे. एक, श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. दोनही हात मागे करायचे आहेत. आता खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ, डावीकडे झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. पुन्हा सरळायचं आहे. दोन, उजवीकडे. एक, हनुवटी उजव्या बाजूला, परत सरळायचं आहे. दोन, परत डाव्या बाजूला. एक, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपण बसलो आहोत. टाचीचा दाब पोटावरती येणं अपेक्षित आहे. परत सरळ, श्वास आतमध्ये घेत सरळ, उजवीकडे. दोन, श्वास बाहेर सोडत उजव्या बाजू, परत सरळायचं आहे. एक, आणि आता पाय चेंज करायचा आहे. डावा पाय खाली आणि उजवा पाय वर. ठीक आहे. जो पाय वर होता तो खाली घ्यायचा आहे आणि जो पाय खाली होता तो वरती घ्यायचा आहे. ठीक आहे. दोन्ही हात पुन्हा मागे घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला परत डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. दोन, उजवीकडे झुकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजव्या बाजूला. एक, दोन, वर हात करायचे आहेत खाली. कटी चक्रासन आपण करूयात. सर्वांनी डावा पाय वरती घ्यायचा आहे. ठीक आहे. आता कटी चक्रासन आपण डाव्या बाजूने करणार आहोत. डावा पाय वर घ्यायचा. डावा पायाची टाच आपल्या नाभीच्या उजव्या बाजूला आपल्याला टेकवायची आहे. ठीक आहे. डावा पाय वर, टाच पोटाला लागलेली. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि आता श्वास आतमध्ये घेत हात खांद्याच्या रेषेत. एक, ठीक आहे. आता डाव्या बाजूला वळायचं. दोन, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं. तर डावा हात वरती करायचा आहे. एक, ठीक आहे.
डावा पायाची टाच पोटाला टेकलेली ठेवून आपल्याला आता उजवीकडे झुकायचंय 2. उजव्या पायाचे टाच त्याचा पोटावरती दाब आला पाहिजे. हात खांद्यातून वर खेचायचा आहे, पूर्ण वाकायचा आहे, मान वर, परत सरवायचा. एक श्वास आतमध्ये, हळूहळू इम्प्रुव्हमेंट आपल्याला करायची आहे. हात पूर्ण जमिनीला टेकला पाहिजे आपला. परत 2 श्वास बाहेर. ठीक आहे. रोज जरी आपण हे आसन करत असलो तरी पण आपल्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. परत सरळ 1 श्वास आतमध्ये, हातांची बोट सरळ ठेवा, कोपरे सरळ ठेवा, दंड कानाला, मान सरळ. परत एकदा 2 श्वास बाहेर. टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे, आपल्याला जास्तीत जास्त वाकता आला पाहिजे, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण, हात असा जमिनीला टेकवता आला पाहिजे आपल्याला. परत सरळ 1 श्वास आतमध्ये, हळूवार हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे. 1 आणि 2 हात खाली. ठीक आहे. परत आता डावा पाय खाली करायचा आहे, उजवा पाय वरती घ्यायचा आहे. का तर आपण जेव्हा आता डाव्या बाजूला झुकू तेव्हा डावा पाय उजव्या पायाचे टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे. आता उजव्या बाजूने पडला तर डाव्या बाजूने करायचं. तर 1 खांद्याच्या रेषेत हात उजवीकडे वळायचा आहे. 2 डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे करायची आहे. आता उजवा हात वरती करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये घेत उजवा हात वर, कोपरे सरळ, बोट सरळ, आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. टाचीचा दाब पोटावरती, छातीला तीळ, कोपरे सरळ, परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये, छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण देण्यासाठी हात खांद्यातून वरती ओढायचा आहे. परत एकदा 2 श्वास बाहेर, हात खांद्यातून वरती ओढायचा आहे, परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, हात खांद्यातून वर ओढायचा, कोपरातून सरळ, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, टाचीचा दाब पोटावरती, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, श्वास घेत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. आता डोळे बंद, लक्ष खांद्याच्या स्नायूंकडे द्यायचं आणि खांदे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठून हात खाली टेकवायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात वर, 2 श्वास बाहेर आणि हात खाली. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. डावा पाय सरळ करायचा. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत आणि आता श्वास आतमध्ये घेत आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा डावा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय सेम करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7
8, 9 आणि 10. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान करायचे सरळ. आता दोन्ही हात मागे टेकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं. पायामध्ये अंतर ठेवायचं खांद्याने एवढं. ठीक आहे. पाय जवळ ठेवायचे नाही. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि कमरेच्या स्थानाकडे लक्ष द्यायचं आणि कंबर उचलायची. शरीर जमिनीला समांतर करायचं. तर यात एक शरीर जमिनीला समांतर, मान मागे टाकायची. पोट आतमध्ये खेचायचा. 2. परत एकदा 1, 2. कमरेच्या स्नायूंचा वापर करायचा आहे म्हणजे आपण शरीर जमिनीला समांतर करू शकतो. मांडीनी वर उचललं की फक्त थोडस वर उचललं जातं. कमरेचा वापर केला की शरीर जमिनीला समांतर होतं. करूयात श्वासासोबत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. परत उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान करायची सरळ. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. 1 पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. हात असे पुढे नाही पाहिजे. थोडेसे मागे घ्यायचे आहेत. कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न. थांबायचं थोडं आणि हात करायचे खाली. 2 पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. लगेच असं व्हायचं नाहीये. ताठ बसायचं. परत 1 श्वास आतमध्ये, थांबायचं 10 सेकंद. 1, 2, 3, 4. हात कानाच्या मागे. अप्पर बॅकला ताण पडेल तुम्हाला. 6, 7, 8, 9, 10. हात खाली. ठीक आहे. परत एकदा सेम श्वास आतमध्ये, हात वर. 1 श्वास आतमध्ये. आता पुढे झुकायचं. 2 दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. नजर गुडघ्याकडे करायची आहे. परत हात वरती आणि मागे पूर्ण झोपायचा. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि मागे जायचं. 2. ठीक आहे. म्हणजे श्वास आतमध्ये घ्यायचा. आता श्वास बाहेर सोडत परत वर यायचा आणि दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत हात वर मागे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. तर श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, मागे झोपायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. दोन्ही पायाचे पंजे सरळ. परत 1 श्वास आतमध्ये. वर येताना पाय उचलायचं नाही किंवा गुडघ्यामध्ये वाकवायचं नाहीये. 2 श्वास बाहेर. पूर्ण पोटाच्या स्नायूंचा वापर करून आपल्याला करायचं आहे. सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. मान करायची सरळ, नजर समोर. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान करायची सरळ. उष्ट्रासन आपण करूयात.
श्वासासोबत करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत, मान सरळ. डावी बाजूला वळायचे आपल्याला. एक, दोन. उजव्या बाजूला वळायचं आहे. एक, दोन. परत डावीकडे. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत. हाताचे पंजे जमिनीकडे आणि श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात वरती करायचे आपल्याला. करूयात. एक श्वास आतमध्ये, हात वर मागे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. टाचेवरती बसायचं आहे. टाचेवर बसायचं आहे. मान करायची आहे सरळ आणि डावा हात आपल्या नाभीवर ठेवायचा, उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा. दोन्ही खांदे मागे रोल करायचे. श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे आहे. एक श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. आता सुद्धा पोटावरती आला पाहिजे. मानेकडे लक्ष द्यायचं आता आणि श्वास आतमध्ये घेत फक्त मान वर करायची. एक श्वास आतमध्ये, मान वर. दोन श्वास बाहेर आणि मान खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, मान वर. दोन श्वास बाहेर आणि मान खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, मान वर, खांदे वर आणि पूर्ण सरळ व्हायचं आहे. एक आणि हात खाली. दोन. पुन्हा दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. खांदे मागे रोल करायचे आहेत. कंबर वर उचलायचे. शरीर जमेला समांतर करायचं आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं. 1 फूट अंतर घ्यायचं खांद्यांमध्ये. आता सॉरी पायामध्ये. खांदे मागे रोल करायचे. मान सरळ. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची. एक, दोन. परत एकदा एक, दोन. कमरेच्या स्नायूंचं टोनिंग. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. मांडीचा वापर करायचा नाही आता. हळूहळू फक्त कमरेच्या स्नायूंनी कंबर उचलायची. करूयात. एक, दोन. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने करायचे आहेत. हात मागेच राहतील. आता पाय सरळ ठेवून कंबरवर उचलायचे. अंगठे जमिनीला टेकवायचे आणि माय मागे करायचे. एक आणि दोन. ठीक आहे. जेवढं शक्य आहे तेवढं. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी पाय गुडघ्यात वाकवून केलं तरी चालेल. अगोदर सारखं करूयात. पंजे पुढे खेचा म्हणजे अंगठे जमिनीला टेकवायला सोपं जाईल आपल्याला. करूयात. एक, अंगठे जमिनीला टेकवायचे. शरीर सरळ आणि मान मागे. दोन श्वास बाहेर. फक्त 3 वेळा आपल्याला करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. तिसरी हालचाल. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे एकमेकांना. पाठीचा कणा ताठ,
दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचा आहे. गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. दोन, परत एकदा पुढे. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, गुडघे खाली खेचायचे आहेत. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. परत दोन्ही पाय सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ आणि सर्वांनी आता उभं राहायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. वज्रासनामध्ये यायचं, पंजांवरती यायचं. कमरेचा भाग सरळ करायचा आहे आणि कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. एक आणि खाली. दोन. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. मान सरळ, दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. करूयात. एक, हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता बोटांना ताण दिलेला. दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. मान करायचे आहे सरळ, नजर समोर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे. डावीकडे वळायचं आहे पहिल्यांदा. एक, सिंपल डावीकडे रोटेशन. दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता वाकायचं आहे डाव्या बाजूला. करूयात. एक, डाव्या बाजूला वाकायचं आहे. दोन, पाय सरळ राहतील, पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. परत उजवीकडे. एक, दोन. मॅक्सिमम ताण द्यायचा आहे छातीच्या कडेच्या स्नायूंना. करूयात. एक, दोन्ही खांदे छाती पाय एका सरळ रेषेत राहतील. दोन, एका प्लेन मध्ये ठेवायचे आहेत. परत उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. हात असेच. करूयात. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एकदा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. आणि हात करायचे आहेत आपल्याला खाली. ठीक आहे. आता डावा पाय पुढे घ्यायचा आहे, उजवा पाय मागे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. उजव्या पायाची टाच वरती करायची आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि उजवा पायाचा गुडघा आपल्याला जमिनीला टेकवायचा आहे. करूयात. एक, दोन. पुन्हा एकदा. एक, दोन. खांदे आहे ते रेषेतच खाली न्यायचे, पुढे वाकायचं नाही. करूयात. एक, दोन. एक, दोन. शेवटचा. एक आणि दोन. पाय चेंज करायचा आहे. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे घ्यायचा आहे. डावा पायाची टाच वर, मान सरळ आणि डावा गुडघा जमिनीच्या जवळ आपल्याला न्यायचा आहे. करूयात. एक, दोन. पुन्हा. एक, दोन. एक, दोन. परत. एक, दोन. एक, दोन. शेवटचा. एक, दोन. आता पाय परत सरळ, डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर. आता पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. नजर गुडघ्याकडे.
दोन्ही हात जमत असतील तर खाली टेकवायचे आहे किंवा घोट्यांना पकडायचा आहे. पुढचा पाय सरळ ठेवायचा आहे. परत हात वर. एक श्वास आतमध्ये, हात वरती. पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वर. एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वर. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. परत उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे. सेम दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेऊन हात वर. एक. पाय पूर्ण सरळ राहतील दोनही. पुढे झुकायचं. दोन श्वास बाहेर. जो पाय पुढे आहे त्याच्या पाठीमागे तुम्हाला ताण पडेल, पण आपल्या गुडघ्यांच्या स्नायूंसाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वर. एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायची सरळ. आणि आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हात गुंफायचे एकमेकांमध्ये. हातांची बोटं कोपरे सरळ, मान सरळ. डावीकडे वळायचं पहिल्यांदा. एक दोन. सरळ व्हायचं. उजवीकडे वळायचं. एक दोन. परत डाव्या बाजूला. एक दोन. उजवीकडे. एक दोन. आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक दोन. परत डाव्या बाजूला. एक दोन. उजवीकडे. एक दोन. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं. मांडी जमिनीला समांतर करायचे आहे. करूयात. एक दोन. पाठीचा कणा ताठ. अप्पर बॅकला टोनिंग होणार आहे. परत एक दोन. शेवटचा. एक दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात मागे गुंफवायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे. हात खाली घेतायचे आहेत. करूयात. एक श्वास आतमध्ये, मान वर. गळ्याच्या स्नायूंना ताण. हनुवटी वरती खेचायची आहे. दोन श्वास बाहेर. हनुवटी छातीला. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, मान वर. दोन श्वास बाहेर. हनुवटी छातीला. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, मान वर. दोन श्वास बाहेर. हनुवटी छातीला. परत मान करायची सरळ आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. नॉर्मल त्रिकोणासन करूयात आपण. नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये त्रिकोणासन आपल्याला ठेवायचंच आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. मान सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक. बोटांना ताण. डावीकडे झुकायचं. दोन. दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत राहतील असं त्रिकोणासन योग्य असतं. हात दोनही हात एका सरळ रेषेमध्ये. बोटांना ताण. आता खांदे गोल फिरवायचा. उजवा. उजवा हात गोल फिरवायचा. एक दोन. हे आपण केलेलं व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. एक दोन तीन चार आणि 5. ठीक आहे. बोट सरळ. परत फिरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात करायचा खाली. दोन श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक. उजवीकडे झुकायचं आहे. दोन. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे.
मान खाली करायचे, डाव्या हाताकडे लक्ष, दोन्ही हात, खांदे, छाती, पाय एका रेषेत. डावा हात गोल फिरवायचा आपल्याला. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, दोन्ही हात एका रेषेत येतील आणि मग आपल्याला फिरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर, पाय सरळ, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आता सूर्यनमस्कार करूयात 4. थोडस व्हेरिएशन त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. दोन्हीही टाचा आणि पंजे जोडलेले नमस्कार मुद्रेमध्ये उभं राहायचं आहे. श्वास आतमध्ये घेत, दोन्ही हात वर. 2 पुढे झुकायचं आहे. 3 डावा पाय करायचा आहे मागे. 4 मान वरती. उजवा पाय करायचा आहे मागे. 5 टाचा टेकवायच्या आहे जमिनीला, गुडघे छाती आणि ओटी. 6 7 मानवर छातीवर. 8 9 डावा पाय पुढे. 10 उजवा पाय पुढे. 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत 2 3 4 5 6 7 8. थोडासा बदल करायचा आपल्याला. डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे. 1 डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूला, हनुवटी जमिनी टेकवायची आहे. 2 छातीवर. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय. 1 2 3 4. परत डावा पाय. 1 2 3 4 उजवा पाय. 1 2 3 4. आता उजवा डावा पाय पुढे. 10 11 हात वरती मागे जायचं. 11 आणि 12. परत उजव्या पायाने करूया सेम. 2 3 4 उजवा पाय मागे घ्यायचा आता. 5 6 7 8. थोडासा बदल. उजवा पाय आता उजव्या हाताच्या बाहेरच्या बाजूने. 1 2 3 4 डावा पाय. 1 2 3 4. परत उजवा पाय. 1 2 3 4 डावा पाय. 1 2 3 4. ठीक आहे, कपाळ टेकवायचा प्रयत्न. शरीराचा त्रिकोण. आता उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. 9 दोन्ही हातांच्या मध्ये नॉर्मल. 10 11 श्वास आतमध्ये मागे जायचा आहे आणि 12. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हाताची पंजे आकाशाकडे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. नेहमी आपली प्रॅक्टिस हळूहळू वाढवायची आहे. हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. शरीराचं नियंत्रण आपलं चांगलं झालं पाहिजे.
हालचाल व्यवस्थित आपल्याला करता आली पाहिजे. शरीरामध्ये हलकेपणा उत्पन्न झाला पाहिजे. श्वास कोणत्याही आसनामध्ये सामान्य झाला पाहिजे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. अशा छोट्या छोट्या टप्प्यांवरती आपल्यामध्ये होणारा बदल आपल्याला अनुभवायचा आहे आणि तो आपल्याला परिपूर्ण आरोग्याकडे घेऊन जाणार आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. वरच्या दिशेने पवन मुक्तासन व्हेरिएशन करणारे आपण. डावा पाय आणि दोन्ही हात 30 अंशांपर्यंत वर उचलायचे आहेत. करूयात. एक, डावा पाय, दोन्ही हात 30 अंशांपर्यंत वर आपण उचललेले आहेत. आता पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. दोन, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे. मांडीचा दाब पोटावरती. आता पाय सरळ, हात सरळ. एक, श्वास आतमध्ये, पाय सरळ, हात सरळ. दोन, श्वास बाहेर, पाय खाली, हात खाली. परत उजवा पाय. एक, दोन, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती आपल्याला देता आला पाहिजे. खुब्याला ताण देता आला पाहिजे. परत पाय सरळ, हात सरळ. एक, श्वास आतमध्ये. दोन, पाय खाली, हात खाली, श्वास बाहेर. श्वास ऍड करायचा. आता डावा पायाने सेम करायचा. एक, श्वास आतमध्ये, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन, श्वास बाहेर, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. परत श्वास आतमध्ये, पाय सरळ. एक, हात खाली, पाय खाली. दोन, उजवा पाय सेम. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. एकदम दोन्ही हातांनी पायांचं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत डावा पाय. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. उजवा पाय. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर, हात खाली, पाय खाली, पायाचे पंजे खालच्या दिशेने. परत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा. सेम करायचं दोन्ही पायाने. दोन्ही पाय वर, दोन्ही हात वर. एक, 30 अंशांपर्यंत. दोन, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकून पोटाकडे खेचायचे. परत पाय सरळ, हात सरळ. एक आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर, हात खाली, पाय खाली. परत एकदा करायचं आहे. एक, ज्यांना ताण पडत असेल पोटावर त्यांनी थोडेसे पाय गुडघ्यात वाकवले तरी चालतील. दोन, श्वास बाहेर. परत एक, ज्यांना शक्य त्यांनी पाय सरळ ठेवा. आणि दोन, श्वास बाहेर, पाय खाली, हात खाली. परत दोनही हात आपल्याला खाली घ्यायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. पोटाच्या स्नायूंना थोडस सैल करायचं आहे. आणि सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं. पोटावरती झोपायचं आहे. डाव्या पिशवीवर वळायचं आहे. पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. आणि वरती दोनही हातांवरती टेकवायचे आहे. आता दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. परत खाली यायचं आहे. दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, हात सरळ, मानवर.
तर खाली यायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. आता दोन्ही हात खांद्याच्या बाजूला घ्यायचे आहेत. हनुवटी जवळ टेकवायची आहे. मानवर छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. तर यात एक सिंपल भुजंगासन. श्वास आतमध्ये मान वर. कंबरवर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2 श्वास बाहेर. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत श्वास आतमध्ये घेऊन हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये हात वर आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. आता पद्मासनामध्ये बसायचं आहे सर्वांनी. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील आणि आपल्याला कपालभाती करायची आहे सुरुवातीला आणि नंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे 5 वेळा. त्यामुळे पाठीचा कणा ताठ राहील. पोटाच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल होईल. अशा प्रकारे 2 मिनिटं फक्त कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये घ्यायचं आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरू करायची कपालभाती 2 मिनिटासाठी. तर यात यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित आणि आपल्याला भ्रामरी प्राणायामासाठी षण्मुखी मुद्रा घ्यायची आहे. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी ओठांच्या खाली, करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्याला 3-5 वेळा भुंग्याप्रमाणे आवाज करायचा श्वास बाहेर सोडताना. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। शांति शांति शांति। दोनही हातांचा एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. मनवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आलं का? बोलो. 1-2 मिनिटं फक्त घेतो.